नमस्कार राम राम मंडळी, नवरात्री सिरीज पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आणि दीदी कालिका माताचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। दीदीला आणि मला मंदिर कुठे आहे नेमकं माहितच नव्हतं। गुगलला शोधत शोधत शेवटी मंदिर सापडलं आम्हाला। लहानाचं मोठं या सोलापुरात झालो, पण सोलापुरातला हा मंदिर मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता। हायवे पासून ते मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यापर्यंत देवीचं मंदिर इतकं सजवलं होतं ना, खूप छान सजवलं होतं। पहिले तर आम्हाला रामाचे दर्शन झाले, मग नंतर काल भैरवाचे आणि योगेश्वरी देवीचे दर्शन झाले। नवरात्रीचा तिसरा दिवस असल्यामुळे सगळीकडे आनंददायी वातावरण होतं। मग आम्ही महाकालीचे दर्शन घेतलो। मी पहिल्यांदाच महाकालीची मूर्ती पाहिलो होतो प्रत्यक्ष मध्ये, नाहीतर बाकी सगळे व्हिडिओ मध्येच पाहिलोय। देवीची मूर्ती उग्र रूपात असली तरी देवीचा चेहरा खूप प्रसन्न होता। हे बाळ कोणाचं होतं काय माहिती, खेळता खेळता माझ्या पायात आलं होतं। चुकून हिच्या अंगावर माझा पाय पडलाच असतात, तेवढ्यात दीदी मला सावरून घेतली। त्यामुळे कधी लहान मुलांना खाली सोडायचं नाही, अशा मंदिराच्या ठिकाणी तर बिलकुल सोडायचं नाही। मग मी आणि दीदी गणपतीचं दर्शन घेतलो। मग गाभाऱ्यासमोर थोडा वेळ थांबावं म्हणलं। थोडा वेळ मंदिरातच बसलो, थोडा प्रसाद पण होता, प्रसादही खाल्लो आणि निघालो घराच्या दिशेने। तेवढ्यात हे सगळे बायका इथं हे मध्ये काय होतं काय माहिती, इथं सगळेजण नाचत होते ह्याच्या बाजूने। मग डेकोरेशन बघत बघत बाहेर पडलो। सोलापुरात पावसाचं वातावरण नसलं तरी सुद्धा खूप थंडी सुटली होती। कालिका मातेचे दर्शन घेतलो। मग आम्ही निघालो रूपाभवानीचे दर्शन घेण्यासाठी। जाता जाता आम्हाला खूप देवी दिसत होते आणि एकापेक्षा एक डेकोरेशन होतं। नवरात्री सिरीजचा हा व्लॉग मला खूप आधीच टाकायचा होता, पण काय करायचं, कॉलेज असल्यामुळे एडिटिंग करायला टाइम नाही भेटत आहे। रूपाभवानीचे दर्शन घेण्यासाठी इतकी मोठी रांग होती ना, काय सांगू नका। मग दीदी म्हणे मुखदर्शन घेऊनच लांबच्या लांब जाऊया आपण। मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही मंदिराच्या समोर गेलो। तिथे एक मोठा गटर आहे, त्या गटाचा इतका घाण वास येत होता ना, तिथे थांबणारी लोक सुद्धा पण नाकाला हात लावून देवीचे दर्शन घेत होते। मंदिर त्रासने यावर काय तर काय उपाय काढला पाहिजे, कारण की लोकांना खूप त्रास होता यावर। मला पण खूप त्रास होत होता। दीदी कधी पण शॉपिंग करायचा एक सुद्धा चान्स सोडत नाही। मंदिरात दर्शन घ्यायला गेलो का शॉपिंग करायला गेलो काहीच कळत नव्हतं मला। सोलापुरात बघण्यासाठी देवीचे मंदिर असतील तर कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्लॉग इथं संपवला, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।